बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार झाल्याने राज्यात काही ठिकाणी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी हजेरी लावत आहेत। आज पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय। आज पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यासह गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तसंच नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे। तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। तर उद्या म्हणजेच बुधवारी पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज देण्यात आलाय। तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या हजेरी लावतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। लासलगावचा 840 टन कांदा दिल्लीला ग्राहकांना दिलासा, बाजारभावावर दबाव निर्माण करण्याची शक्यता। राष्ट्रीय सहकारी संस्थेमार्फत रेल्वेद्वारे राजधानीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचा साठा पाठवला जात असल्याने तेथील नागरिकांना स्वस्त दरामध्ये माल उपलब्ध होणार आहे। मात्र या अतिरिक्त पुरवठ्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील भावावर परिणाम होऊन उत्पादकांना अपेक्षित का मोबदला मिळण्यास अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। लाडक्या बहिणीसाठी 344 कोटींचा निधी, अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिलांना जुलै 2026 महिन्याचा आर्थिक लाभ वितरित करण्यास राज्य सरकारने अधिकृत मंजुरी दिली। सामाजिक न्याय विभागामार्फत हा निधी महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे। सातबारा दुरुस्तीत मनमानीला चाप बसणार, भूमी अभिलेख जुन्या नोंदी बदलण्यासाठी आता वरिष्ठांची परवानगी आवश्यक। जमीन महसूल संहितेच्या तरतुदींचा गैरवापर टाळण्यासाठी प्रशासनाने कागदपत्रांमधील फेरफाराबाबत नवीन आणि कडक नियम लागू केलेत आणि त्यानुसार 5 वर्षांपेक्षा जुन्या नोंदीमध्ये बदल करायचा असल्यास तहसीलदारांना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलंय। सरकारने गव्हावरील निर्यातबंदी उठवली, गव्हाचं पीठ, मैदा आणि रवा निर्यात करण्यास परवानगी। आंतरराष्ट्रीय बाजारात धान्याची उपलब्धता सुरळीत राहावी यासाठी केंद्र सरकारने अन्नधान्यावरील प्रतिबंध तात्काळ प्रभावाने काढून टाकलाय। यामुळे देशातून विविध पिठांचा पदार्थ परदेशामध्ये पाठवण्याचा मार्ग मोकळा झाला असून किरकोळ बाजारामध्ये दर उतरण्याची शक्यता वर्तवली जाते। सुट्ट्या तेलावर सरसकट बंदी नाही, भेसळ रोखण्यासाठी एसओपी, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत। खाद्यतेलामधील अशुद्धता रोखण्यासाठी प्रशासकीय कारवाई योग्य असली तरी पारंपरिक विक्रेते आणि ग्राहकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे आणि यासाठी सरकारकडून एक आदर्श कार्यपद्धती लागू केली जाईल। सुट्ट्या तेलाच्या विक्रीवर आता सध्या कोणतीही सरसकट बंदी घातली जाणार नाही। आता भरमसाठ कागदपत्रांची गरज संपणार, दस्त, विवाह नोंदणी प्रक्रिया डिजिटल। नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाने आपल्या अनेक सेवांचं एकत्रीकरण करून प्रशासकीय प्रक्रिया अधिक वेगवान केली आणि यामुळे नागरिकांना आता वारंवार कागदपत्रे देण्याची कटकट संपणार असून घरबसल्या डिजिटल माध्यमातून सर्व कामे होण्यास मदत होणार आहे। अडथळे दूर आणि कर्जमाफीचा मार्ग मोकळा, मयत खातेदारांच्या वारसांनाही लाभ मिळणार। सेलू तालुक्यातील ज्येष्ठ शेतकऱ्यांसाठी पर्यायी आधार प्रमाणीकरण सुविधा। बोटांचे ठसे उमटत असलेल्या आणि मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना शासनाने पर्यायी प्रमाणीकरणाची विशेष सोय उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होऊन अनेक दिवसांपासून रखडलेल्या पात्र कुटुंबांना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। नदीजोड प्रकल्पासाठी धरणांची उंची वाढणार, तज्ज्ञ समितीकडून नियोजन आराखडा 15 दिवसात अंतिम करणार। पूर्व विदर्भामधील पाणी वळवण्याच्या महत्त्वाकांक्षी पाणी योजना प्रकल्पांतर्गत परिसरामध्ये धरणाची साठवणूक क्षमता वाढवण्याचं नियोजन केलं जात आहे आणि यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष तज्ज्ञांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली असून येत्या 15 आठवड्यामध्ये अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरमध्ये शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये घोळ झाल्याने ज्वारी खरेदी थांबली। ज्वारी खरेदीला क्रमांकाचा खोडा, 6 दिवसांपासून केंद्र बंद असल्यामुळे शेतकरी अडचणीत। विपणन महासंघाच्या केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करताना क्रमांक बदलल्यामुळे मागील काही दिवसांपासून अन्नधान्याची खरेदी पूर्णपणे बंद पडली आणि या गोंधळामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचे शेतीमाल भरलेले ट्रॅक्टर लांबत लांब रांगेत उभे असून अधिकाऱ्यांशी समझोता न झाल्यामुळे तिढा कायम आहे।
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील 33 वाड्या वस्त्यांवरील 7,725 नागरिक टँकरच्या प्रतीक्षेत. पावसाळ्यात देखील पाणी टंचाई. 5 ग्रामपंचायतीचे टँकर मागणीचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये. पावसाअभावी ग्रामीण भागातील नद्या, ओढे आणि तलाव कोरडे पडल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आणि या समस्येचे निवारण करण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. बफर स्टॉकचा कांदा बाजारात निकृष्ट खरेदी, दडपण्याचा डाव, रिकव्हरीसह कांदा पाठवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह. शेतकरी संघटना आक्रमक. केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाने निकृष्ट कांदा खरेदीच्या आरोपांची चौकशी न करताच बफर स्टॉक बाजारात आणल्यामुळे शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आणि यामुळे बाजारात कांद्याचे दर घसरून व्यापाऱ्यांचा फायदा आणि शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 40% पीक क्षेत्र अद्याप फार्मर आयडी विना. ॲग्रिस्टॅगच्या अंमलबजावणीमध्ये राज्यांसमोर नोंदणीचं आवाहन. विविध राज्यांमध्ये 2024 पासून ॲग्रिस्टॅगचा प्रकल्प लावला जातोय, मात्र अद्याप देखील सुमारे 40% पीक क्षेत्र शेतकरी ओळख क्रमांकाशी म्हणजे फार्मर आयडीशी जोडलं गेलं नसल्याचं स्पष्ट झालंय. कर्जमाफी योजनेचा 5,086 कोटींचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. आतापर्यंत 12,58,000 शेतकऱ्यांना लाभ. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,36,000 शेतकऱ्यांच्या खात्यात दुसरा हप्ता वर्ग करण्यात आलाय. ई केवायसी पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवले जात असून नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन दिलं जाणार आहे. सणासुदीत गुळाचा गोडवा महागला. आवक कमी. आठवडाभरात किलोमागे 10 ते 15 रुपयांची वाढ. एफडीआयच्या कारवाईमुळे उत्पादन घटल्यामुळे आणि श्रावण ते दिवाळी दरम्यान मागणी वाढल्यामुळे गुळाच्या दरात मोठी वाढ झाली. घाऊक बाजारामध्ये आवक कमी असल्यामुळे आगामी काळात देखील गुळाचे भाव तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. परभणी जिल्ह्यात 85 दिवसात 53 दिवस पावसाची दडी. जून आणि जुलैला तारलं. ऑगस्टने मात्र चिंता वाढवली. 24 दिवसात केवळ 5 दिवस पाऊस. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे. मान्सूनच्या काळामध्ये तब्बल 53 दिवस पाऊस गायब राहिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम झालाय. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर अचानक ओसरल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडलाय. वीर धरण तुडुंब. नीरा नदीला महापूर. 15,000 क्युसेक विसर्ग. माळशिरसह सांगोला, पंढरपूर आणि माढ्याला मोठा दिलासा. पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे नीरा खोऱ्यातील धरणे पूर्ण धरून नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे आणि यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झालेली आहे. गोसेखुर्दचे 13 दरवाजे अर्धा मीटरने उघडले. धरणातून 1,725 क्युसेक पाण्याचा विसर्ग. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पाण्याची आवक सतत सुरू राहिल्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू केलाय. सध्या वैनगंगा नदीची पातळी धोक्याच्या चिन्हाखाली असली तरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. राज्यात 10 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. 2 दिवस पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी हजेरी लावत आहेत. आज पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय. वसमत तालुक्यातील कुरुंद परिसरात वादळाचा तडाखा. हवामानाचा फटका आणि भावाची घसरण. उत्पादक संकटामध्ये. भाव 800 वर. कुरुंद पट्ट्यामध्ये केळी उत्पादकांची कंबर मोडली. निसर्गाच्या कोपानंतर बाजाराचा फटका. प्राकृतिक आपत्ती आणि प्रतिकूल वातावरणामुळे पिकांवर विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. वाढत्या लागवड खर्चामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने दर स्थिर ठेवून मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. धाराशिव जिल्ह्यामध्ये 2,300 कोटींच्या सोयाबीनवर पाण्याविना दाटले. संकटाचं ढग. पावसाची पाठ. जमिनीतील ओलावा घटल्यामुळे चिंता वाढली. पिकांना तातडीने पावसाची गरज. पर्जन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे जमिनीतील ओलावा संपल्याने उभ्या खरीप पिकांची वाढ खुंटली असून ती करपण्याच्या मार्गावर आहे. त्वरित सिंचनाची सोय न झाल्यास शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांचा मोठा आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली. वाशिम परिसरात गतवर्षीचा विहीर अधिग्रहणाचा निधी मिळाला. यंदाचे प्रस्ताव अप्राप्त. पाणी टंचाई कृती आराखड्यातील उपाययोजना निधी मागणीचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना. मागील काळात राबवलेल्या टंचाई निवारण योजनांचा प्रलंबित खर्च अखेर शासनाकडून मंजूर होऊन स्थानिक प्रशासनाला वितरित करण्यात आलाय. मात्र चालू कालावधीमध्ये निर्माण झालेल्या समस्येसाठी आवश्यक ते नवीन नियोजन प्रस्ताव अजून पाठवले नसल्यामुळे वरिष्ठ स्तरावरून सूचना देण्यात आलेल्या आहेत. खामगाव परिसरात पावसाच्या दीर्घखंडामुळे 4,44,000 हेक्टरवरील सोयाबीन संकटात. जिल्ह्यामध्ये 23 दिवसांपासून पावसाची ओढ. उन्हाचा चटका वाढल्यामुळे पीक करपण्याच्या मार्गावर. महत्त्वाच्या टप्प्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आणि जमिनीतील दमटपणा कमी झाल्यामुळे वनस्पतींचं नुकसान होत आहे. सिंचनाची सोय नसलेल्या कोरडवाहू क्षेत्रातील बळीराजाला आता केवळ नैसर्गिक बरसातीचीच प्रतीक्षा करावी लागत आहे.
आधार अपडेट न केल्यास मुलाचं रेकॉर्ड धोक्यात, होईल नुकसान, वेळीच दखल घ्या. शाळा व्यवस्थापनाकडूनही वारंवार करून दिली जाते आठवण. मुलांचं वय 5 वर्ष आणि 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आधार कार्डचं मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट करणं कायद्यानुसार बंधनकारक आहे. वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मुलांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे बुबुळ पूर्ण विकसित झाले नसतात आणि त्यामुळे 5व्या आणि 15व्या वर्षापर्यंत हे बायोमेट्रिक्स पुन्हा अद्ययावत करणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे. तामिळनाडूमध्ये 3 मोफत सिलेंडर मिळणार, महिलांना मोफत बस प्रवास योजनेचा विस्तार, मुख्यमंत्री विजय यांची घोषणा. सार्वजनिक वाहतुकीमध्ये महिलांना विनामूल्य प्रवासाची सुविधा देतानाच आता घरगुती इंधनाचा भार कमी करण्यासाठी विशेष मदत देण्याची घोषणा करण्यात आली आणि या निर्णयामुळे कोट्यवधी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार असून लागणारा खर्च थेट खात्यात वर्ग केला जाईल. मायलेज घटलं, गाडीने काम काढलं, ग्राहकांचा प्रीमियम पेट्रोलकडे ओढा. सध्या पेट्रोलमुळे गाड्यांचं मायलेज 10 ते 15% घटल्याच्या ग्राहकांकडून तक्रारी. वाहनांच्या इंजिनमध्ये निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि घटलेल्या क्षमतेमुळे चालक आता उच्च दर्जाच्या इंधनाला पसंती देत आहेत. अतिरिक्त खर्च होत असला तरी वाहनाचे देखभाल आणि आयुष्य वाढवण्यासाठी नागरिक या पर्यायाचा वापर करताना दिसत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातमी अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.